आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आई गावदेवी भवानी माता प्रवेशद्वार केलवणे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू माऊली हसुराम बाबा यांच्या पुण्यनगरीत सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत अशा नावाची कमान उभी राहणार असून या कमानीचा उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे प्रीतमदादा म्हात्रे, महानगरपालिका पनवेल विरोधी पक्ष नेता तसेच हरिभक्तीपरायण चिदानंद महाराज, हरिभक्तीपरायण गजानन महाराज, काशीनाथ पाटील माजी सभापती पनवेल, ज्ञानेश्वर मोरे शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते, हिराजी शंकर शिवकर, भरत घरत, प्रकाश शिवकर, दत्तात्रय कडू, सरपंच गुरुराज ठाकूर, माजी उपसरपंच किशोर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या साक्षी कोळी, अनिता कोळी, कामिनी मोकल, शर्मिला शिवकर, आरती कोळी, मुक्ता माली तसेच गावातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच सर्व वारकरी संप्रदाय मंडळाचे शेकडो मंडळी या कार्यक्रमासाठी हजर होती। ही कमान विद्यमान सरपंच सौभाग्यवती सुवर्ण विनायक गावण यांच्या स्वखर्चाने होणार असून अंदाजे खर्च 6.5 ते 7 लाख खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले। नमस्कार, आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। आज आपण या केलवणे गावामध्ये आहोत आणि केलवणे गावामध्ये एक अतिशय चांगला आणि सुवर्ण दिवस आज मानला जाईल। कारण खरं सांगायचं तर आज गावदेवी भवानी माता यांच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन होत असताना सद्गुरू माऊली हसुराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये आज या भवानी मातेच्या प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। या प्रसंगी उद्घाटनासाठी सर्वांचे लाडके असे मी नेते म्हणणार नाही, परंतु सर्वांचे एक सांसारिक जीवनामध्ये सर्वांना एक चांगला आशादायक अशी सगळ्यांशी संबंध ठेवणारे आपले प्रीतमदादा म्हात्रे, महानगरपालिका विरोधी पक्ष नेते पनवेल आज आपल्या इथे आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मला सांगा, आज बाबा कदाचित त्यांचा इतिहास किंवा त्यांचा परिचय आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल, मला माहीत नाही, परंतु किमान या पनवेल, उरण तसेच रायगड वेळ नव्हे तर मी मला खरं सांगेन की ठाण्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत सद्गुरू हसुराम बाबांचे शिष्यगण खूप मोठा हा एक संप्रदाय आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून बाबांनी हजारो असे तरुण मुलांना म्हणजे चांगल्या वळणावर आणले, चांगल्या मार्गाला लावलेले आहेत। भक्तिमय वातावरणामध्ये त्यांचा प्रवेश केलेला आहे आणि आज त्यांना जाऊन माझ्या मते तरी काहीतरी 13 वर्ष पूर्ण होतात आणि 13 वर्षानंतर त्या कोणीतरी का होईना पण या कार्याची दखल घेतली आणि त्यांच्या नावाचा कुठेतरी आज या म्हणजे एक प्रवेशद्वारावरती नाव येते आणि तो नाव हसुराम तर स्वानंद पुण्यनगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत असं त्या मला वाटतं त्या प्रवेशद्वारावरती नाव असणार आहे। प्रवेशद्वाराचं नाव असणार आहे भवानी माता प्रवेशद्वार। आपण काय सांगाल? नमस्कार, सर्वप्रथम मी सद्गुरू माऊली हसुराम बाबा यांना विनम्र अभिवादन करतो आणि अभिवादन करत असतानाच आज केळवणे गावामध्ये आपले लाडके उपसरपंच की विनायकजी यांच्या हस्ते म्हणजे यांनीच सर्व खर्च त्याचा घेतलेला आहे, भार घेतलेला आहे आणि गेले अनेक दिवस चर्चा होती, परंतु आज त्याला मुहूर्त आलेला आहे आणि त्याचे उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे सर्वांचे लाडके सभापती काशीनाथ पाटील साहेब, आमचे महाराज, आमचे मोरे साहेब, दादा प्रकाश दादा कडूजी आणि सर्वच केळवणे गावातील ग्रामस्थ, खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो की एखादा काम करायचं म्हटलं की त्याचा पाठपुरावा करून ते काम मार्गस्थी लावणं हीच खरी आमच्या नेत्यांची शिकवण आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे। आणि मला वाटतं आजची सुरुवात चांगल्या दिवशी साईबाबांच्या आशीर्वादाने झालेली आहे। महिला भगिनी देखील इथे जास्त आहेत आणि काही दिवसातच ही कमान आपल्याला पूर्णत्वास गेलेली दिसेल आणि त्याच्यावर नाव सुद्धा दिसेल। त्याच्यामुळे नावाच्या उद्घाटनाला देखील पुन्हा एकदा पाटील साहेब आणि सर्व महाराज आपण सगळ्यांनी यावं हे मीच आमंत्रण तुम्हाला करतो। कारण जे काम उद्घाटन म्हणजे भूमिपूजन होतं ते काम उद्घाटन केल्याशिवाय आम्ही सोडत नाही
कारण आम्ही कोणतंही बोलतो काम ते आम्ही करून दाखवतो, याची प्रचिती तुम्हाला काही दिवसात दिसेल. आणि खरोखर एक चांगली अशी कमान आणि ज्याची गावाला एक चांगली ओळख होईल. आणि ही कमान अशी देखणी अशी कमान होणार आहे. नुसती कमान म्हणजे काहीतरी स्टीलचं स्ट्रक्चर केलं असं नाही, तर चांगल्या पद्धतीची, चांगलं दिसेल, गावाला शोभेल अशी ही कमान असणार आहे. नक्कीच मी विनायकजी तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्वच मंडळींना की आपण पाठपुरावा केलात आणि ही कमान काही दिवसात पूर्ण होईल. पुन्हा एकदा पाटील साहेब आणि महाराज, आपण सगळ्यांच्या वतीनं मला वाटतं हे उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि नमस्कार. आता आपण बघितलं की प्रीतमदादा यांनी सरळ सांगितलंय की ही कमान शोभित असणार आहे, अतिशय चांगल्या प्रकारची असे दर्जेदार असणार आहे आणि एक गावाला चांगला एक मार्ग किंवा एक आपण म्हणू शकतो की मार्ग, जे भवानी मातेचा जो मार्ग आहे त्या मार्गावरतीच प्रवेशद्वार असणार आहे आणि त्या प्रवेशद्वारावरतीच सद्गुरू माऊली हसुरंबाबाई यांच्या नावाचा उल्लेख असणार आहे. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका. आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज.